पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसह सुरुवात करूयात आजच्या भागाला. सांगा तर मग आज काय बनवूया. आणि आज आपल्यासोबत आहे सुषमा काकू. काकू, तुमच्या या आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. नमस्कार. सो आज तुम्ही काय बनवून दाखवताय? मी ना लिंबू मिरची बनवून दाखवणार आहे. लिंबू मिरची. हां. वा. आणि ऐकूनच तोंडाला पाणी सुटतंय. म्हणजे हा पदार्थ तुम्ही बघितलाय का असाच हो, सुचला? ट्राय करून ट्राय म्हणजे बघितला. तुम्ही नेहमी हो, बनवता? हो हो बनवते. येस. तर मग आपण काय करतो ना, पारंपरिक पदार्थ बघतोय. हो. आणि प्रत्येक मग पारंपरिक पदार्थ आहेत तर परंपरेनुसार प्रत्येक भागाची सुरुवात उखाणा घेऊनच करतो. आणि त्या उखाण्यामध्ये त्या पदार्थाचं नाव आलं पाहिजे. तर तुम्ही आज काय आमच्यासाठी उखाणा घेतला? खेळायला आवडते मला संगीत खुर्ची. मधुराच्या किचन मध्ये करते लिंबू मिरची. क्या बात आहे. तर इथे ना काकूंनी आधीच काही तयारी करून ठेवली. सो काय काय केलं इथे? मिरच्या स्वच्छ साफ करून घेतल्या, त्याच्यात चीर पाडली आणि मीठ चोळून घेतले त्याला. अच्छा, म्हणजे देठ हां. काढून देठं स्वच्छ काढून, करून हो. चिरा देऊन मीठ मीठ चोळलं. लावले आणि लिंबाचा रस काढला 2 लिंबाचा. म्हणजे इथे साधारण 100 ग्रॅम मिरची हो, आहे. हो, तर हो. 2 अख्ख्या लिंबाचा रस इथे हो, आपण हो, घेतलेला हो, आहे. आणि मिरची ही कमी तिखट आहे. हो, दुसरी घेतली घेतली तरी तरी चालेल. जे तिखट खातात ना त्यांना तिखट झणझणीत केली मिरची, हो. लवंगी पण ते घेतली. लिंबाचा रस असल्यामुळं तिखटपणा कमी होतो. सो अशी आम्ही जय्यत तयारी केलेली आहे. मिरची आणि लिंबूचा रस काढून घेतला. तर पुढे काय करूयात? तर तेल तापलं की मोहरी टाकायची त्याच्यात. अच्छा. हम्म. So सगळ्यात आधी मोहरी. हो आणि मोहरी छान अशी आहे ना तडतडली पाहिजे. हो म्हणजे फोडणी पण आहे ना खमंग बसते. हो. मोहरी छान इथे तडतडते. आता जिरे घालायचे, जिरा ही छान फुललं. मेथ्या घालायच्या अच्छा. अर्धा चमचा, 1 चमचाभर हिंग घालायचा. अच्छा, हिंग थोडं जास्त घाल. हो हो. तीळ घालायचे 1 अच्छा. चमचाभर, खमंगपणा येतो फोडणीला. हळद सगळ्यात शेवटी घालतायत काकू, कारण सुरुवातीला जर हो. घातली काळे पडेल. तर तर फोडणी मग आता मिरच्या करपते. घालायच्या. येस. आपण मीठ लावलंय म्हणून मग मीठ नाही घालायचे. झाकण ठेवायचं त्याच्यावर. अच्छा. त्याला वाफ येऊ द्यायची चांगली. अच्छा. वाफ आली की मग त्या मिरच्या जरा मऊ होतात ना, आणि मग लिंबाचा रस घालायचा. सो काकू, इथे मिरच्या आपल्या छान शिजतायत. हो. आणि मला असं वाटतं ना, त्या मिरच्यांमध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही, त्यामुळे त्या नाही. टिकत पण छान हो. असतील. त्या 8-15 दिवस टिकतात चांगले. आणि प्रवासाला पण आपण घेऊन जाऊ शकतो. आणि आता काकू मला तेच सांगत होत्या की त्या आता प्रवासामध्ये गेल्या होत्या तेव्हा हो. त्या मिरच्या रूम टेम्परेचरवर 15 दिवस छान टिकल्या हो, होत्या. हो. आणि फ्रीज मध्ये ठेवाल तर 1 महिन्याच्या हो, वर हो. सहजच टिकतील. काकू, अशाच तुमच्याकडे ना अनुभवानुसार आलेल्या खूप साऱ्या टिप्स हो, असणार हो. आहे. आणखी काय टिप द्याल तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना? लोखंडी कढईत जर आपण हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत केल्या तर त्याचा लोह भरपूर निघतात आपल्याला. अच्छा. हां. हां, हां, हां. म्हणून शक्यतो लोखंडी कढईत हिरव्या पालेभाज्या करायच्या. अच्छा. येस, जुनं ते सोनं म्हणतात तसं. Yes, साधारण 3-4 मिनिटं हो झालं. हो. खूप वेळ नसेल लागत. नाही लागत. वा, मिरचीचा जो ठसका आहे ना तो प्रॉपर येतोय. आपण हळद घालूया तिथे. अच्छा. आता त्यात लिंबाचा रस टाकायचा. अच्छा, गॅस सुरू ठेवायचा. हो हो. तर झाकण ठेवायचं, 1-5 मिनिटं ठेवायचं. वाफवून घ्यायचं हो, लिंबाच्या वाफवून, रसामध्ये. हो. म्हणजे ती लिंबाच्या रसाची चव छान हो. त्या मिरचीमध्ये. हो, उतरते. आणि हे टिकतं पण चांगलं मग. हो. हो. आता ह्या मिरच्या झालेल्या आहेत. आणि ह्या व्यवस्थित 15 दिवस टिकतात. फक्त काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. अच्छा. गॅस करू बंद? हो हो. साधारण आम्ही लिंबाचा रस घेतल्यावर 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवल्या होत्या. हो. तुम्ही बघू शकाल मस्त मुरल्यात मिरच्या. लिंबाचा रस जवळपास ऍब्झॉर्ब झाल्या आणि छान अशा मऊ पडलेल्या आहेत. त्यामुळे मऊ पडल्या त्यामुळे खायला पण हो. सोप्या जातात आणि दिसतातही भन्नाटे. त्याला असं या मसाल्यांचं नॅचरल कोटिंग खूप छान आलेलं आहे. मस्त काकू, खूप छान दिसतात. काकू, तुम्हाला ना मला सुरुवातीला सांगायचं होतं पण तुम्ही या साडीमध्ये खूप सुंदर दिसताय.
आणि खरंच खूप मनापासून धन्यवाद. इतकी साधी सोपी रेसिपी तुम्ही शिकवलीत आम्हाला आणि मस्त चटपटीत आहे. म्हणजे लोणची करायची म्हणलं ना की टेन्शन असतं की इतका मोठा पसारा होतो, हे होतं, पण ही अगदी झटपट होणार आणि कोणीही बनवू शकतं अशी रेसिपी आहे. काकू मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर केली. झटपट लिंबू मिरची लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम मिरच्या, मीठ, 2 लिंबांचा रस, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मेथ्या, 1 चमचा हिंग, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा हळद. मिरच्या स्वच्छ धुवून देठं काढून घेत त्याला चीर द्यायची आणि मीठ लावायचं. लिंबाचा रस काढायचा. आता गरम तेलात मोहरी, जिरं, मेथी, हिंग, तीळ आणि मिरच्या घालायच्या आणि यावर झाकण ठेवत वाफ काढायची. आता यात हळद, लिंबाचा रस घालायचा आणि परत वाफ काढायची. झालं आपलं लिंबू मिरची लोणचं तयार. आज आपल्यासोबत आहेत योजना जोशी काकू आणि काकू आपल्यासोबत मस्त पारंपरिक पदार्थ शेअर करणार आहेत. तर आज काय बनवतोय काकू? आज मी पेंडपाला बनवते. खूप छान आणि नावही खूप छान आहे. तर काय तुम्हाला वाटतं की पेंडपाला असं का म्हणत असतील त्या पदार्थाला? कारण पूर्वी कसं असायचं, खूप लोक घरामध्ये असायचे. मग एवढ्या लोकांना काय भाजी करायची, कधी कधी भाजी नसायची घरात. अच्छा. मग पटकन काय करायचं तर पेंडपाला करायचा. म्हणजे आपल्या पूर्वजांनी ही सगळी सोय करून ठेवलेली आहे. येस काकू. आणि आपण काय करतो ना, परंपरा आहे, आपल्या पारंपरिक पदार्थ, परंपरा जपल्या पाहिजे. प्रत्येक भागाची सुरुवात आपण उखाणा घेऊन करतो. त्या उखाण्यामध्ये त्या पदार्थाचं नाव आलं पाहिजे. म्हणजे पेंडपाला हा शब्द आला पाहिजे. बर बर. तुम्ही काय म्हणाल? मी म्हणेन अंगणात पडतो पाला पाचोळा आणि मधुराच्या किचन मध्ये करते मी आज पेंडपाला. क्या बात आहे. खूप छान. तर सुरू करूयात रेसिपी. सगळ्यात आधी काय करूयात? घरात सगळं असणारं साहित्य अगदी हाताखालचंच आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण आता फोडणी करायची. आणि कुकरसाठी कुकर मध्ये करायची आणि फार शिजवायचा नाही. थोडीशी अशी डाळ राहिली पाहिजे. बोटचेपी डाळ. बोटचेपी डाळ राहिली पाहिजे. मग आता आपण तेल गरम करायला ठेवूया. मग आपण मोहरी घालूया याच्यामध्ये. तेल गरम झालं की मस्त मोहरीची फोडणी. मोहरी, हिंग. मोहरी तडतडली, जिरं टाकायचं. मोहरी मस्त तडतडलेली आहे. जिरं, हिंग, हळद, कढीपत्त्याची पानं 4-5 आणि लसूण. जरा थोडासा लालसर होऊ द्यायचा तो लसूण. म्हणजे त्याचा जो स्वाद असतो ना तो त्या पेंडपाल्याला छान उतरतो. फोडणी बसलेली आहे. खूप छान सुवास येतोय. आणि मला अगदी आपण रोजच्या वापरतो तेच पदार्थ आणि त्याच डाळी आहेत. म्हणजे ते डाळ भात, आमटी भात खायचा कंटाळा आला तर आता चांगला झालेला आहे लसूण. आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन्ही डाळी घालायच्या. तर सगळ्यात आधी आम्ही घालतोय चणा डाळ, हरभऱ्याची डाळ. आणि जितकी हरभऱ्याची डाळ आहे त्याच्या अर्धी. अर्ध्यापेक्षाही कमी घातली तरी या तेलामध्ये छान परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता आपण तिखट, मीठ चवीप्रमाणे, जसं ज्यांना तिखट कमी जास्त लागेल तसं. थोडासा गोडा मसाला नेहमी आपल्या जनरली महाराष्ट्रीयन लोकांमध्ये असतो. काळा मसाला किंवा तुमचा जो वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो ते घातलं तरी. आणि थोडंसं कारळाचं कूट. अच्छा. म्हणजे खुरसणी पण त्याला म्हटलं जातं. सो ते त्याचं फक्त ठेचून घेतल्यात किंवा कूट करून घेतल्यात. आणि मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी कारळाचा वापर केला जातो. आता पाणी घालूया. अच्छा. आणि आता मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करायच्या. पेंडपाला इथे आपला शिजवून तयार होतोय. सो हे शिजतंय तोवर काकू तुमच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर काही आलेल्या टिप्स आहेत, किचन टिप्स किंवा काही सुगरणीचा सल्ला तुम्हाला शेअर करायला आवडेल? हो. भाकरी करताना त्या ज्वारीमध्ये दळतानाच थोडीशी उडदाची डाळ आणि तांदूळ टाकायचे. म्हणजे मग त्याला चांगला चिकटपणा येतो आणि भाकरी पांढरी शुभ्र होते. आणि ते पीठही विरी नाही जात. पीठही विरी जात नाही. साधारण 1 किलो ज्वारी असेल तर मुठभर बास झाले. मुठभर उडदाची डाळ आणि मुठभर तांदूळ. आणि याच्याबरोबर खायला तर खूप सुंदर पेंडपाला बरोबर. पेंडपाल्यासोबत भाकरी, कढी
आणि भेंडपाला असं त्याचं कॉम्बिनेशन आहे. क्या बात आहे. सो इथे आपलं हे छान शिजलेलं आहे. वा, खूप छान दिसतं आणि सुगंध तर इतका मस्त दरवळतोय, खूप छान सुवास येतोय. आणि येस, पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.